नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपलं YouTube चॅनेल ध्यास वर्दीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 31 मार्च 2026, महिन्याचा शेवटचा दिवस. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजच्या 31 मार्चचे महत्त्वाचे 20 प्रश्न. कालचा प्रश्न होता, डॉक्टर जयसिंगराव पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर होतं इतिहास संशोधनाशी संबंधित आहेत. आजचा पहिला प्रश्न, 2026चा आबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे ग्रीट फल्टिंग्स. लक्षात ठेवा, यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, 26चा आबेल पुरस्कार. मुख्य माहिती, आबेल पुरस्कार विजेता ग्रीट फल्टिंग्स, देश त्यांचा जर्मनी. कार्य व योगदान, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स, संचालक एमिरिटिस. लक्षात ठेवा, है ना. क्षेत्र आहे अरिथमेटिक जॉमेट्री, त्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, आबेल पुरस्कार पाहिला गेलं प्रति नोबेल गणिताचा मानला जातो आणि हा आबेल पुरस्कार गणित क्षेत्रातच फक्त दिला जातो. ठीक आहे. आणि काय महत्वाचे योगदान, संख्या सिद्धांत आणि भूमिती यांचा संगम असलेल्या क्षेत्रात संशोधन, आधुनिक गणितात अत्यंत प्रभावी सिद्धांत विकसित. विशेष, आबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन संशोधक आहेत, म्हणून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि देणारी संस्था नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स. सुरुवात झाली 2003 ला. लक्षात ठेवा, नील्स हॅर्निक अबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. मित्र, 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन कॉर्नर म्हणजे 7 कोटी पर्यंत त्यांना पुरस्काराची पैसे मिळतात. ठीक आहे. आणि 5 निवड प्रक्रिया, 5 आंतरराष्ट्रीय गणित तज्ञांची समिती विजेता निवडते. दरवर्षी 5 आंतरराष्ट्रीय गणित तज्ञांची समिती विजेता निवडते. ओके. दुसरा प्रश्न, 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन कोणी केले? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणी केलेलं आहे? प्रश्न सुंदर विचारलेला आहे की कोणी याचं केलेलं आहे उद्घाटन. तर उत्तर आहे देवेंद्रजी फडणवीस, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांनी या पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन केले. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, उद्घाटन देवेंद्र फडणवीस, ठिकाण नागपूर. आयोजक अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळ. आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद. यावर्षी आयोजकपद महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहे. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा. यावर्षी काय महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, वायुबाण प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? मित्रांनो, प्रश्न विचारलाय वायुबाण कशाशी संदर्भात आहे? ठीक आहे. ओके, ड्रोन प्रणाली आहे, लक्षात ठेवा ही. तर कशाशी संबंधित आहे? तर इंडियन एअरफोर्सशी संबंधित आहे. कोणाशी? इंडियन एअरफोर्स. ठीक आहे. डिटेल पाहूया. वायुबाण ड्रोन प्रणाली. मुख्य माहिती, प्रकल्प नाव वायुबाण, संस्था इंडियन एअरफोर्स, प्रकार हेलिकॉप्टर प्रक्षेपित एअर लॉन्च ड्रोन प्रणाली. वैशिष्ट्य, भारताची पहिली स्वदेशी अशी प्रणाली. उद्देश, लक्ष्यावर अचूक हल्ला. ठीक आहे. कार्यपद्धती, हेलिकॉप्टरमधून ड्रोन सोडले जातात. ड्रोन हवेतून लक्ष्य गाठतात. आवश्यकतेनुसार हल्ला किंवा माहिती गोळा करतात. उपयोग, सीमा सुरक्षा, दहशतवादी कारवाई. ठीक आहे. इंटेलिजन्स सर्व्हेलायन्स, है ना. रिकग्नायझेशन जो आहे त्यानुसार लष्करी ऑपरेशन करतो. ISR. लक्षात ठेवा. ओके. पुढं नेक्स्ट, चौथा प्रश्न, पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स, है ना, च्या शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा नकाशा तयार करण्यासाठी कोणत्या नवीन तंत्राचा शोध लावलेला आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. कोणत्या तंत्राचा शोध लावलेला आहे? तर उत्तर आहे शियर रेशो टेस्ट याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न पाहतो आपण, इंडिया रोग हिस्टॉनिस, है ना, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे अरविंद सिंह हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, सहावा प्रश्न, भारतातील पहिला पिंक स्टँड कोणाच्या नावावर तयार करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे, सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप पॉईंट महत्वाचा आहे, हरप्रीत कौर. लक्षात ठेवा. ठीक आहे, हरमनप्रीत कौर यांच्या नावाने करण्यात आलेला आहे.
काय? पिंक स्टँड. आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. ठीक आहे. मुख्य माहिती. भारतातील पहिला पिंक स्टँड हरमनप्रीत कौर यांच्या नावावर द्वारका स्टेडियम, द ओमेक्स स्टेट स्टेडियम इथे नाव देण्यात आलेलं आहे. दिल्लीतील दुसरे क्रिकेट स्टेडियम क्रिकेट सोबत फुटबॉलसाठी सुविधा. एकूण आसन क्षमता 30,000. पिंक स्टँड आसन 1500. उद्देश महिला प्रेक्षकांसाठी सुरक्षित वातावरण, आरामदायक आणि स्वागतार्ह सुविधा, क्रीडांगणात महिलांचा सहभाग वाढवणे. ठीक आहे. लक्षात ठेवा द्वारकामध्ये त्याचं हे आहे स्टेडियम आहे ठिकाण. हरमनप्रीत कौरचं नाव देण्यात आलेलं आहे पिंक स्टँड त्यांच्या नावाने. पुढे 7वा प्रश्न. चौथा महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 26 उपविजेतेपद कोणी पटकावले? प्रश्न खूप महत्वाचा आहे. उपविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर वेदिका सासने यांनी हे उपविजेता पदक पटकावलेलं आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी पूर्ण केलेला अमर म्हणजे आर्मी मटेरियल आर्ट्स रूटीन कोर्स कुठे आयोजित करण्यात आला होता? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोर्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर होतं लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी. तर उत्तर आहे पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. इन डिटेल पाहूया आपण. लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांची ऐतिहासिक कामगिरी. भारतीय सेनेतील लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी आर्मी मटेरियल आर्ट्स रूटीन हा कठीण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा कोर्स आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग पुणे येथे आयोजित करण्यात आला. अमर कोर्स म्हणजे काय? आर्मी मटेरियल आर्ट्स रूटीन हा भारतीय सैन्याचा विशेष मार्शल आर्ट्स प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यात होतात लढाई है ना, हँड टू हँड कॉम्बॅट, स्वसंरक्षण तंत्र, मानसिक शारीरिक क्षमता वाढवणे यावर भर दिला जातो. हा कोर्स अत्यंत कठीण असून केवळ निवडक जवान व अधिकारीच तो पूर्ण करू शकतात. या कामगिरीचे महत्त्व. भारतीय सैन्यात महिलांची वाढती भूमिका दर्शवते. महिला सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी उदाहरण. भविष्यात अधिक महिला अधिकाऱ्यांना अशा प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. चौथी महिला महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेची विजेती कोण ठरली? ठीक आहे. चौथी महिला महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? लक्षात असू दे. माहित पाहिजे आपल्याला. अमृता पुजारी ठरलेल्या आहे. ठीक आहे. अमृता पुजारी लक्षात ठेवा है ना. चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 26 ठिकाण सोलापूर. विजेती अमृता पुजारी. उपविजेता वेदिका सासने. आयोजक निर्जरा केअर फाउंडेशन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघ. पुरस्कार है ना किया सोनेटकार चांदीचा गदा. विशेष अमृता पुजारी यांनी डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या आहेत. लक्षात ठेवा. पुढं 10वा प्रश्न. ठीक आहे. ओके. होर्मुझच्या समुद्रधुनी मागे भारतात येणाऱ्या जहाजाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम राबवली आहे? हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सध्या कोणत्याही परीक्षेला हा महत्वाचा गाजू शकतो प्रश्न. लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने मी घेण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा नावाने सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. 11वा प्रश्न. ब्रिक्स तर्फे वुमन इम्प्रुव्हमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 26 कोणाला प्रदान करण्यात आल्या? तर उत्तर आहे कल्पना सोरेन यांना देण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न. सरूल उत्सव प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तर आहे झारखंड राज्यात तो साजरा केला जातो. 13वा. नुकतेच वयाच्या 88 वर्षी निधन झालेले सुरू कुमेरू गोविंद भट हे कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर उत्तर आहे यक्षगान. लक्षात ठेवा. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 14वा. स्टेट ऑफ है ना सॅक्रिफाईस हा पुतळा कोणत्या राज्याच्या अंतर्गत बसवण्यात आला आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. कुठं? आंध्र प्रदेश. 15वा. खालील कोणाला 2026 चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे कावेह मदानी. लक्षात ठेवा. आपण पाहतोय 16वा प्रश्न. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर उत्तर आहे फॅनी उटागुशी मानिंदे. लक्षात ठेवा. 17वा प्रश्न.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे अलीकडे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली किलिंजर किल्ल्याची टेकडी कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात आहे. 18वा प्रश्न. राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तर उत्तर आहे डॉक्टर संजय तिवारी. 19वा प्रश्न. आयएसए म्हणजे सौर ऊर्जा असोसिएशनचा 118वा सदस्य देश कोणता? तर उत्तर आहे रोमानिया आहे. 20वा प्रश्न. इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे तेलंगणामध्ये सुरू करण्यात आली आहे. आणि आजचा प्रश्न. फ्रान्समध्ये विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण? ऑप्शन आहे गीता गोपीनाथ, इंदिरा नूई, डॉक्टर मालिनी रंगनाथन आणि चौथा ऑप्शन आहे कुमारी सेल्वी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.